संकल्पाच्या बाजूने जनता उभी आहे. मुंबईला विकसित करण्याकरता जनता मतं देईल आणि डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस जी आहे हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे महायुतीलाच मतदान होईल. नारायण राणे यांनी संकेत काम करतायत. त्यांना काही माझं बोलणं झालं नाही, पण ते काय बोललं हे माहिती. कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅन हा कॅमेरामॅनचा संघर्ष देवेंद्र फडणवीस यांना कळणार नाही संजय राऊत म्हणतात. काय कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅन यांचा आहे की त्यांना सकाळपासून काहीतरी गरम बातमी दिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही आणि मीडियांनाही तशी बातमी पाहिजे असते. तुम्हाला तशाच बातम्या पाहिजे असतात. खरं तर हे यांना नका विचारू जास्त. आता हे आउटडेटेड झालेले लोक आहेत. युतीवर महायुती सभा होणार नाही. आता तुझं नियोजन काय केलं आशिष शेलारची आणि अमित काटोलची ते बघावं लागेल. आम्ही मला वारंवार सांगितलं, यापूर्वी सांगितलं की 15 ठिकाणी महायुती झाली, 14 ठिकाणी नाही झाली. त्या ठिकाणी कार्यकर्ते अग्रेसिव्ह आहे, त्यांनाही लढायचं आहे, आमच्याही कार्यकर्त्यांना लढायचं आहे, मैत्रीपूर्ण लढतो आहे. त्यामध्ये काय एवढं मनावर घेणं काय. कार्यकर्ते लढतील, जे जिंकून येतील ते त्या ठिकाणी पुन्हा एकत्र बसतील. शेवटी निवडणूक ही सर्वांना लढण्याची संधी दिली पाहिजे. त्या ठिकाणी युतीचा प्रयत्न आम्ही केला, नाही झाली. त्या ठिकाणी आता मैत्रीपूर्ण लढू आणि मैत्रीपूर्ण लढल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करू. आदित्यनाथ यांची राज्यभरामध्ये सभा घेणार स्टार प्रचारक किती ठिकाणी राज्यामध्ये अजून पूर्ण कार्यक्रम आला नाही. पूर्ण कार्यक्रम आला की कळू. आंबेडकर असं म्हणतात की प्रणिती शिंदे या भाजपात गेल्या जमा आहेत आणि त्या भाजपातच काम करतात आणि इलेक्शन झाल्यानंतर त्या भाजपामध्ये प्रणिती शिंदे कोणी म्हटलं त्या कामगार असं आहे की प्रणिती शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही. कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये. प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही. नारायण राणे जे आहेत त्यांच्या निलंबनाची मागणी सातत्यानं वाढते. त्यांच्या त्या अध्यक्ष विधानसभेच्या हे जर आता नियमाप्रमाणे जे व्हायचं ते होईल, पण कायद्याने सर्व आम्ही बांधील आहोत. कुणी काही मागणी केली त्याला अर्थ नसतो. राज्य निवडणूक आयोग किंवा पोलीस यंत्रणा किंवा आमचे तिथले निवडणूक अधिकारी याबद्दलचा चौकशी करून अहवाल तयार करत असतात. त्यानुसार पुढची कारवाई होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.